नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या मेमरी रेसिपीमध्ये। आता भरपूर अशा भाज्या बाजारामध्ये आहेत, तर मग मिक्स व्हेज पावभाजी पराठा हा झालाच पाहिजे। तर हा मिक्स व्हेज पावभाजी पराठा कसा बनवायचा, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे। आता माझ्याकडे हे इलेक्ट्रिक चॉपर आहे म्हणून ह्याचा वापर केलेला आहे मी। पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आपण दोरीवालं चॉपर वापरतो ते वापरलं किंवा अगदी मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवलात तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने कोबी चांगला स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हे चॉपर मधनं काढून घेणार आहोत। मस्त बारीक अशी पावडर ह्याची तयार होते, म्हणजे असे दरदरीत असे तुकडे तयार होतात। हे बघा, मस्त बारीक अशी कापली जाते ते या चॉपर मधनं। जर हाताचा जरी असेल ना चॉपर, त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। हे बघा, मस्त असं बारीक झालेला आहे हा फ्लॉवर। तर इथे मी फ्लॉवर घेतलाय, फ्लॉवर काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाज्या चॉपर मधनं काढून घेणार आहोत। ते इथे मी घेतलेली आहे एक सिमला मिरची, 3-4 आपण घेतलेले आहेत फरसबी आणि एक छोटासा गाजर। हे सुद्धा आपण अशाच पद्धतीने चॉपर मधनं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे सुद्धा मी असंच फिरवून घेणार आहे चॉपर मधनं। अगदी छान बारीक असेल ना तर मग आपल्याला पराठा बनवायला सुद्धा त्रास होत नाही। आपण याचं नाव पावभाजी पराठा याच्यासाठी दिलेलं आहे कारण आपण यामध्ये पावभाजी मसाल्याचा वापर करणार आहे आणि त्यानेच या पराठ्याला खूप छान अशी चव येते। तर आता तुम्हाला दिसतच असेल की गाजर, सिमला मिरची आणि फरसबी सुद्धा छान अशी बारीक करून घेतली। आता आपण मटार करून घेणार आहोत। तर मटार सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचंय। मला तुम्हाला दाखवायचंय त्याच्यामुळे मी हे वेगळं वेगळं करून घेते, पण जर तुम्ही हे सगळं एकत्र जरी वाटून घेतलं ना, चॉपर मधनं काढून घेतला तरी सुद्धा चालेल। आता एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो सुद्धा मी अशाच पद्धतीने चॉपर मधनं काढलेला आहे आणि एक बीट मी छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। बीटाने या पराठ्याला छान रंग तर येतोच, शिवाय आपल्याला सगळे म्हणजे या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात सुद्धा जातात। तर आता एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय आणि तेलामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचंय। जिरं छान तडतडलं का मग त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा। तर जिरं छान तडतडलंय, आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा मस्त आपल्याला मस्त असं गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे, छान असा परतला गेला पाहिजे। कांदा चांगला परतवून झाला का मग नंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूणाची पेस्ट। तर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकते 1 ते 1.5 चमचा आणि ही सुद्धा चांगली परतवून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट चांगली परतवून झाली का त्यामध्ये आपण घालत आहोत टोमॅटो। तर एक मीडियम आकाराचा टोमॅटोचा मी इथे वापर केलेला आहे। टोमॅटो चांगला शिजला पाहिजे इतका आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। आता आपण इथे मसाले घालतोय। मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा आपण इथे घालत आहोत किचन किंग मसाला, नंतर आपण इथे घालत आहोत 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। ते तिखटाला कमी असतं आणि चवीला चांगलं लागतं आणि कलर सुद्धा चांगला येतो। नंतर आपण इथे 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे। इथे पावभाजी मसाल्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे कारण आपल्या ज्या पराठा आहे त्याला पावभाजीचा छान असा सुगंध आला पाहिजे। आता आपण इथे भाज्या तर वापरणारच आहोत, पण आपण इथे बटाटा सुद्धा वापरणार आहोत। तर 2 बटाटे मीडियम आकाराचे मी बाजूला उकडवून ठेवलेले आहेत। आता आपण ज्या सगळ्या भाज्या ज्या आपण चॉपर मधनं काढलेल्या त्या सगळ्या भाज्या एक एक करून यामध्ये घालून घेऊया। तर आधी आपण घातलेली आहे फ्लॉवर, नंतर आपण ज्या मिक्स भाज्या घेतलेल्या गाजर, फरसबी आणि शिमला मिरची ते सुद्धा यात घातलेलं आहे। नंतर आपण जो वटाणा मिक्सरमधनं चॉपर मधनं काढलेला तो वटाणा सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या सगळ्या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत। सोबतच आपण इथे घालणार आहोत चवीपुरतं मीठ, म्हणजे या भाजीला थोडंसं पाणी सुटेल आणि मग त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। नंतर आपण ह्यामध्ये घातलेलं आहे बीट।
बीटाने या भाजीला छान असा रंग तर येतोच आणि पौष्टिक सुद्धा होते. मुलांच्या पोटामध्ये या सगळ्या भाज्या जातात आणि चांगलं सुद्धा आहे मुलांसाठी. आणि सीझनल भाज्या सगळ्या ह्या आपल्याला खायलाच हव्या आहेत. आपल्या पोटात या सीझनल सगळ्या भाज्या गेल्याच पाहिजे. त्यामुळे आता भरपूर अशा भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळत आहेत, तर त्या सगळ्या भाज्या आपल्याला खायला हव्या आहेत. तर आता आपण बीट सुद्धा घातले आणि एकदा परतवून घेतलेलं आहे. आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते, म्हणजे भाजीला पाणी सुद्धा सुटेल आणि आपल्या भाजीमध्ये सुद्धा म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित पडलं पाहिजे ना. तर आपण इथे मीठ पण घातलेलं आहे. चांगलं परतवून घेऊ आणि फक्त 5 मिनिटं आपण ह्या भाजीला वाफ काढून घ्यायची. कारण ह्या सगळ्या ज्या अशा भाज्या आहेत या शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण चांगल्या या ज्या भाज्या आहेत त्या अगदी बारीक केलेल्या असल्यामुळे या शिजायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला. बीट घातल्यामुळे बघा भाजीला छान असा रंग आलेला आहे, म्हणजेच आपल्या पराठ्याला सुद्धा छान असा रंग येणार आहे. आता अजून जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता 5 मिनिटं आपण या भाजीवर झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. तर आता आपण या भाजीला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे 5 मिनिटं. आता आपल्याला ही भाजी पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर ह्यामध्ये बटाटा किसून घालायचा आहे. तर आधी आपल्याला ही भाजी एका दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ही भाजी खूप जास्त आहे तर काय करायचंय, आपण ही भाजी काढून ठेवून देऊ शकतो आणि नंतर तुम्ही ह्यामध्ये एखादा बटाटा किसून घातला का तुमच्या मुलांना डब्यासाठी तुम्ही ही भाजी म्हणजे हा पराठा बनवून देऊ शकता. आता मी हे थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते आणि थोडंसं मी बाजूला काढून ठेवणार आहे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी. तर ह्यातला अर्धी भाजी जी आहे ती मी काढून ठेवणार आहे, म्हणजे मी उद्या त्यामध्ये बटाटा टाकून ती भाजी तयार करून घेईल आणि मुलांना डब्याला पराठा बनवून देईल. तर आता इथे मी 2 बटाटे वापरते. मस्त उकडलेला बटाटा आहे. उकडलेला बटाटा आपण इथे किसून घ्यायचा आहे. आपण चीज किसायची जी किसणी आहे त्याने मी हा किसून घेते. 2 मोठे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. या बटाट्यांनी आपल्याला जी ही भाजी बनवतो आहे त्यामध्ये 1 चमचा आपण घालत आहोत कसुरी मेथी. तर कसुरी मेथी हातावर कुस्करून घेतली आणि ती मेथी आपण इथे घातलेली आहे. आता आपण मेथी आणि ही पूर्ण भाजी एकत्र करून घ्यायची, पण आपल्याला इथे कोथिंबीर घालायची राहिली तर आपण कोथिंबीर पण घालून घेऊया आणि छान असं परतवून घ्यायचंय. अजून ही भाजी थोडीशी गरम असल्यामुळे मी इथे चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करते, पण जर तुम्हाला हाताने मिक्स करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता मी ही सगळी भाजी छान अशी मिक्स करून घेतली आणि या भाजीमध्येच आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण ही भाजी एका परातीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही पीठ मळता त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतर याचा वापर करायचा आहे. त्या भाजीवर मी घालत आहे 2 चमचे बेसन पीठ आणि आता आपल्या ह्या भाजीमध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पिठापुरती मी इथे मीठ घातलेलं आहे. बेसन पीठ वापरायला विसरायचं नाही. 2 चमचे बेसन पीठ वापरायचे, म्हणजे जे पराठे आहेत ते छान असे खुसखुशीत तयार होतील. आता हे पीठ मी छान मळून घेतलंय. आता 1 चमचाभर तेल टाकून पुन्हा एकदा हे पीठ चांगलं तिंबून घेऊया. हे बघा, छान असं मळून घ्यायचंय पीठ, म्हणजे आपले जे पराठे आहेत ते छान असे तयार होतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलंय. खूप घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही, अशा पद्धतीचं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि आता आपण पिठामध्ये घोळवून जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही याची चपाती लाटून घ्यायची आहे.
आता याला मी आतून सुद्धा तेल लावून घेणार आहे. जसं आपण घडीची चपाती बनवतो त्याच पद्धतीने मी ही चपातीसारखं हा पराठा बनवून घेते. आता थोडंसं तेल लावून आपण याची घडी करायची आणि घडीचा पराठा आपल्याला हा बनवायचा आहे. आता थोडंसं पीठ टाकून आपण हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला त्रिकोणी पराठा आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणी सुद्धा पराठा बनवून घेऊ शकता. मी गोल पराठा बनवत आहे मस्त असा छान. आता ह्यासोबत तुम्ही एकतर दही चाट मसाला टाकून किंवा तुम्ही यासोबत लोणचं किंवा सॉस काहीही खाऊ शकता, मेयोनीज खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते किंवा अगदीच भाजीसोबत किंवा आमटीसोबत सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता. आता आपण दोन्ही बाजूने हा पराठा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही सुद्धा हा पावभाजी पराठा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही याला पावभाजी पराठा किंवा मिक्स व्हेज पराठा सुद्धा म्हणू शकता. असा हा मस्त खमंग असा हा पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान आणि चवदार लागतो. पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे याला खूप छान अशी चव येते आणि मुलांना डब्याला देण्यासाठी हा पराठा खूप छान असा पर्याय आहे. आपण जर तशी भाजी बनवून ठेवली फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला त्यामध्ये पीठ टाकून मळायचं आहे आणि मुलांना गरमागरम असे पराठे बनवून द्यायचे आहेत. आता दुसरा पराठा सुद्धा मी लाटून घेते. हे बघा, जशी घडीची चपाती करतो त्याच पद्धतीने मी आतून याला तेल लावून घेणार आहे आणि तेल लावून आपल्याला मस्त असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे पराठा अजिबात फाटत नाही, शिवाय पराठा चांगला खुसखुशीत होतो. म्हणून आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. आता हा अलटी पलटी करून पराठा मी मस्त दोन्ही बाजूने भाजून घेतलाय आणि एका टिश्यू पेपरवर आपण हा काढून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पराठा सुद्धा भाजून घेणार आहे. आता या पराठ्यामध्ये कोणत्या भाज्या वापरायच्या ह्या पूर्णपणे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही यामध्ये कोबी सुद्धा वापरू शकता, अगदी पालक कापून घालू शकता. तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता. आपण यामध्ये गाजर तर घातलेला आहे, फ्लॉवर घातलेला आहे, सिमला मिरची घातली, कांदा घातलाय, टोमॅटो घातलाय. पण तुम्हाला जर अजून दुसऱ्या भाज्या हव्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा घालू शकता. आणि दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर आपला हा पराठा सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे मिक्स व्हेज पराठे किंवा पावभाजी पराठा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता.